दरम्यान अंबादास दानवेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। राज्यातील 30 रिसॉर्टच्या जमिनी बिल्डरांना देण्याचा सरकारचा घाट असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्वस्तात शासकीय जमिनी बिल्डरांना देण्याचा आरोप दानवेंनी केलाय। खासगी उद्योजकांना 20% कॅपिटल सबसिडी देण्याचा घाट रचल्याचंही दानवेंनी म्हटलंय। तर खासगी बिल्डरांना स्टॅम्प ड्युटीवर बंपर सूट असल्याची गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केले। तर बावनकुळे भूखंड प्रकरण ताजं असतानाच आता राज्यातील तब्बल 30 एमटीडीसी रिसॉर्टच्या जागा, इमारती, मोकळ्या जमिनींसह बिल्डरांच्या भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव जागतिक पर्यटन दिनी राज्याच्या पर्यटन मंत्रालयानं मांडलाय। याने हे रिसॉर्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातीलच, पण या खासगीकरणानं पहिल्याच टप्प्यात 46 अधिकारी, कर्मचारी आणि 200 इतर चतुर्थ श्रेणी मराठी मुलामुलींची नोकरी खाल्ली आहे। एवढ्यावर ही लूट थांबत नाही, तर खासगी उद्योजकांना 20% कॅपिटल सबसिडी, 5 ते 15 वर्ष जीएसटी परतावा, स्टॅम्प ड्युटीवर बंपर सूट, कर्ज घेण्यास हमी ही खैरात दिली आहे। अंबादास दानवे यांनी हे ट्विट केलंय।